क्वालिफाय मॅचेस 3 मॅचेस पेंडिंग आहेत. आज स्पर्धेची फायनल रात्र सुद्धा आहे. तर सागर मांडवकर इथे बक्षीस आलेले आहे. एका बाजूला सुमित 11 क्रिकेट संघ पडगे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतो, पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघ फलंदाजी, परंतु गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी आमचे अशोक शेठ भोईर माजी सरपंच पडगे यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि पालेश्वरीच्या फलंदाजाला प्रत्येकी षटकारासाठी अशोक शेठ भोईर पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय भरतदादा भोईर यांची त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. येस, ऑफिशियल अंपायर्सना आम्ही एक मेसेज देतो. 1 ओव्हर नंतर रिव्ह्यू आपण घेणार आहोत. काही टेक्निकल टीम त्यावर काम करते. लाईव्ह मात्र सूर्य एकविरा इव्हेंट संपूर्ण 40+ चाहता वर्ग आणि 40+ क्रिकेट आपण अनुभव घेतो. 40+ म्हटलं की परिपक्वता, 40+ म्हटलं की वक्तशीरपणा, 40+ म्हटलं की डिसिप्लिन. आणि आज अधिरा आराध्य स्पोर्ट्स या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक आज फायनलची रात्रसुद्धा. लख प्रकाश इथून प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. अस्तित्वाची लढाईसुद्धा म्हणावं लागेल. 40+चे 2 संघ प्रचंड अनुभव आहे. निलेश भोईर षटक हाताळत असताना पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर विकेट मिळाली. बॅटिंग टीम पालेश्वरी पालेबुद्रुक प्रमोद भोपी छोटासा रनअप ओव्हर द विकेट न स्ट्रेट खेळतोय. लॉंग ऑफ कडे कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि हा धमाका सुपर स्ट्रोक. 4 धावा मिळतील. दणदणीत चौकार. निलेश भोईर ऑन साइडला ट्राय करतो. मिड विकेट सज्ज, तिथे मिसफिल्ड झाली. याचा फायदा उठवत 2 धावेसाठी कॉल होता. गुड रनिंग. 3री धावांची भूक. क्रिकेटमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. धावांसाठी हंगरनेस असावा, धावांची भूक असावी. 40+ क्रिकेटचा अनुभव, खेळाचा अनुभव तुम्हाला मिळेल आणि इथे दोन्ही संघ त्यासाठी सज्जेत. सुमित 11 पडगे 40+, निलेश भोईर च्या षटकामध्ये 2 चौकार आलेत. बॅटिंग करत असताना प्रमोद भोपी, रुपेश उल्वेकर ड्राईव्ह करते जरूर कार्पेटच्या माध्यमातून इनसाइड सर्कल. यस, जग्गाबाई यांचं इथे आगमन झाले. वेलकम सुस्वागत. क्रिकेटचे चांगले समीक्षक सुद्धा आहे. जग्गाबाई यांचं स्वागत करतोय. सहर्ष स्वागत. सुमित 11 पडगे 40+. बॉलिंग टीम एकूण धावा धाफलकावरची टोटल 14. इथे फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. पालेश्वरी पालेबुद्रुक संघातील फलंदाजाने जरी षटकार तटवला प्रत्येक षटकारासाठी सचिन शेठ तांडेल माजी सरपंच पालेबुद्रुक यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. सुमित 11 पडगे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने विकेट प्राप्त केली. प्रत्येक विकेटसाठी सन्मानित सचिन शेठ तांडेल यांच्या वतीने 500 रुपयाचा 200 रुपयाचा कॅश प्राईज. आणि दोन्ही बघा गोलंदाज आणि फलंदाज विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी एकच नाद बैलगाडा शर्यत. प्रकाश मात्रे यांच्या वतीने
500 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि दोन्ही संघातील फलंदाज आणि गोलंदाज षटकार आणि प्रत्येकी विकेटसाठी पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक शेठ भोईर यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज. बक्षिसांची लयलूट एंड ऑफ दी ओव्हर. 14 धावा आल्यात. सुरुवात चांगली पाहायला मिळते पालेश्वरी पालेबुद्रुक संघासाठी. 40+ क्रिकेट आपण अनुभवतोय. क्रिकेटवरचं खरं प्रेम कोणी जपलंय तर उत्तर एकच येईल, 40+. मॅचकडे लक्ष वेधते ओव्हर नंबर 2. सुरेश जोशी षटक हाताळत असताना सुमित इलेवन पडगे 40+. डीप लॉंग ऑन ए मिड विकेट स्क्वेअर लेग ऑन साईडला फील्ड रिप्लेसमेंट. सुरेश जोशी षटक हाताळतो. पहिला चेंडू इथे बेनिफिट उठवता आला नाही. दबाव दडपण सुद्धा. धाव घेण्याची तयारी. गुड रनिंग. ओ धोका होईल का? अपील जोरदार आहे आणि नक्कीच आपण या वेळेला पाहतोय चला फलंदाज सुरक्षित आहे, सेफ असणार आहे आपल्या क्रीजमध्ये. ओव्हर नंबर 2. धाव फलकावर दावा जरूर पाहतोय सुमित इलेवन पडगे 40+. एकूण दावा 16 धावा आहेत. लक्ष विद्या मॅचकडे किती टार्गेट सेट केलं जाईल. दोन्ही संघामध्ये आपण पाहतोय 30 स्टारकास्ट मंडळी आहेत ज्याने अनेक वर्ष क्रिकेटची प्रामाणिक सेवा केली. आज आमने सामने पडगे विरुद्ध पालेबुद्रुक. ऑन साईडला इथे अतिघाई संकटात नाही. हातघाईच्या स्पर्धेमध्ये कॉन्सन्ट्रेशन असावं आणि इथे ताळमेळ बिघडलं, संतुलन बिघडलं. 2 फलंदाजांमध्ये थोडंसं निराशाचं वातावरण. डिसअपॉइंटेड निराशानं फलंदाज मैदान सोडेल. बॅटिंग करत असताना नितीन तांडेल जी आक्रमक सुरुवात हवी होती ती पाहायला मिळाली नाही. मात्र धाव घेण्याची तयारी. इथे धोका निर्माण. सिरीज कॅल्क्युलेशनसाठी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते का हा शेवटचा सामना असेल या सूचनेकडे लक्ष द्या. मागील 7 रात्रीमध्ये आपण या स्पर्धेचा आनंद अनुभव घेतोय. पसंतीस उतरलेली स्पर्धा आपण पाहतो. लक्क प्रकाश आउटफील्ड अप्रतिम, मैदान सुसज्ज, मॅनेजमेंटच्या आणि बारीक बारीक गोष्टींवर लक्ष वेळेला. आता आजच्या फायनल रात्रीमध्ये आपण महत्त्व देऊया. एकूण धावा फलकावरती 17. चला स्पीडअप हवाय, थोडा स्पीडअप हवाय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. पालेश्वरी पालेबुद्रुक 40+. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा फलकावरती टोटल 17. ऐकविरा इव्हेंट लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. रुपेश उल्वेकर बाद झाले. प्रमोद बोपी रनआउट. अशोक उल्वेकर क्रमांक 4 वर अनुभवी आहेत. स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. ओव्हर द विकेटनं स्लोअर वन स्विंग झाला. बॅटच्या मधोमध तंतोतंत टायमिंग आणि ते लॉंग लेगकडे फटका दाखवलाय. हेस्टॅनच्या मागे उभे आहेत मास्टर माइंड. ते कुठेतरी सल्ला विचार विनिमय सूर्य. मात्र आक्रमकतेची लढाई जरूर असेल. धावफलक बऱ्यापैकी चांगले. बॅटिंग करत असताना पालेबुद्रुक एकमेकांचा खेळ माहिती. अनेक वेळा 40+ स्लॉटसाठी एकत्र येत असतात. चांगला मित्र परिवार सुद्धा. मात्र ही अस्तित्वाची लढाई. 40+चा पोल सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिला. एक वेगळी संकल्पना. सेकंड ओव्हर सुरेश जोशी सुमित इलेवन पडगे 40+. बॉलिंग टीम. पुढचा चेंडू गोलंदाज सुरेश जोशी. टॉस चेंडू. ओ आनंद देणारा क्षण होता. क्लीन बोल्ड. इथे धक्का मिळेल. बॅटिंग लाईनअप मध्ये जरी धाव वन. चला टीम मीटिंग जास्त नको. कॉल येतोय मॅनेजमेंटकडून. आज वेळ वाचवायचे. फायनलची रात्र. काही पाहुण्यांचं स्वागत होणार. इथे सागर आपण पाहतो खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी पडगे क्रिकेट संघ मग त्यांचा ज्युनियर संघ असो अथवा सिनियर दोन्ही क्रिकेट संघाला नेहमी लीड करताना आपण सीमेरेषेच्या बाहेर पाहत असतो. सन्माननीय महाराष्ट्र हिंद केसरी बैलाचे मालक भरतदादा भोईर यांचे सुपुत्र गुल्लूभाई भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. क्रिकेटचा आपण आनंद घेता. आपलंही आम्ही आधिरा मेहबूब
मेहबूब बैलाचे मालक स्वागत आहे तुमचं. 21 धावा दाफलकावर. येस अंपायर रिव्ह्यू ऑन. ऑफिशियल्स कीप इन टच. रिव्ह्यू ऑन आहे. लक्ष उद्या मॅचकडे अष्ट्यांच्या मागे उभे आहेत. आपण पाहतो यष्टी रक्षक मास्टर माइंड आहेत प्रीतम पाटील. ओ स्लोअर वन दिशा दिली चेंडूला. टेक्निक वापरले. कमालीचा फटका. आणखीन 4 धावा देणारा होता. मोहन यांना आपण जरूर पाहिलं बॅटिंग करत असताना. इथे मोहन बारसे, अशोक उल्वेकर चौकारानंतर ते बाद झाले. क्लीन बॉल. रुपेश उल्वेकर बॅटिंग लाईनअपमध्ये आपण जरूर पाहिलं. धावांची गती चांगल्या प्रकारे सूर्य बॅटिंग करत असताना आपण पालेश्वरी पालेबुद्रुक 40+ कुरगोडी करताना चांगली धावसंख्या सेट करताना एकूण धावफलक 25 वर पोहोचला. 25. 40+ आनंद घेत असताना त्यांचा चाहता वर्ग. लक्ष विद्या मॅचकडे बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा मोहन बारशे क्रमांक 5 वर सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह करत असताना डीप लॉंग ऑन कडे निघाले. 2 धावेसाठी तत्पर होत्या आणि इथे धोका नाही. थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये स्मॉल मिस्टेक. मात्र इथे एक धाव खूप महत्त्वाची असते. फास्ट क्रिकेटमध्ये आधुनिकता पाहिली. अचूक वेळ साधणं खेळामध्ये महत्त्वाचं असतं आणि आत्तापर्यंत पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. सुरेश जोशीचे षटक. सुमित 11 पडगे 40+ साठी आपण पाहतोय षटक हाताळत असताना पूर्वार्धाचा खेळ सूर्य. पालेश्वरी पालेबुद्रुक 40+ किती टार्गेट सेट करेल. मोहन बारशे 2 चेंडूमध्ये 6 धावेचं योगदान. 7 देत असताना रुपेश उल्वेकर 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान 7. गोलंदाज सुरेश जोशी कॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. धाव पूर्ण सीमारेषी लगत. नो चान्स. थर्ड मॅनला हा चौकार जाईल. अंपायर सिग्नल. मिळतील 4 धावा. ब्रिगेड जानमान वल्लभ क्रिकेट संघाचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे चेतन तुमच्या संघाचं. 2 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 17. 2 षटकानंतर धावसंख्या बऱ्यापैकी मजबूत आहे. धावफलक 31. 3 गडी बाद. 40+ म्हटलं तर फिटनेस खूप चांगला असतो. क्रिकेटवर खरंच प्रेम कोणी केलंय तर उत्तर एकच येईल, ते म्हणजे 40+. 40+ क्रिकेट पाहताना एक गोष्ट नेहमी निदर्शनात येते. मानवी नाती जोपासण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला जातो आणि एकमेकांपर्यंत आपलेपणा आपोआप इथे जपला जातो. याचं नाव आहे 40+. 31 धावा धावफलक. 2 षटकं संपली. बॅटिंग करत असताना पालेश्वरी पालेबुद्रुक 2 षटकानंतर धावफलक 31. 31. संपूर्ण आमचे पुरस्कर्ते यांचा विशेष धन्यवाद देतोय. 2 षटकानंतर 31 धावा आहेत. चला थोडा स्पीडअप हवाय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. मागुरू कनेक्ट असतील आणि इथून आपण वेळापत्रकमध्ये थोडा वेळ वाढवणार आहोत. स्पीडअप करणार आहोत कारण आज फायनलची रात्र. 2 षटकानंतर धावफलक 31. 31. 40+ आपण स्वतःहून फिट नाही राहिलो तर कपडे ऑटोमॅटिक फिट होतात आणि 40+ म्हटलं तर यासाठी ओळखला जातो. फिटनेसवर भर त्यांचा असतो. मॉर्निंग क्रिकेटला पसंती देतात. सराव खूप जोरदार असतो. 2 षटकानंतर धावफलक 31. 3 गडी बाद. ओव्हर नंबर 3. षटक हाताळत असताना सुमित 11 पडगे आणि संतोष भोईर. रुपेश उल्वेकर स्ट्रायकर एंडला. आक्रमण बॅटच्या मधोमध तुफानी अल्ला. सुपर शॉट. पॉवरफुल हिट लॉंग ऑनच्या वरून 6 धावा जरूर मिळतील. आगीकूच करत असताना बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. जसं मागुरूंनी सांगितलं अगदी मागे का दोन्ही संघ ते दिवसा भरपूर मेहनत घेतली. तरी इथे मात्र फलंदाजाला बघा षटकारासाठी अशोक शेठ भोईर पडगे 200 रुपये. सचिन दादा तांडेल पालेबुद्रुक यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे. एकूण 400 रुपयाचं कॅश प्राईज इथे जमा झालेलं आहे. संतोष भोईर यांच्या गोलंदाजीवर आज षटकाराला प्रीतम पाटील गेले. कानमंत्र दिला जाईल. परिस्थिती 2 आत कसं करायचं ज्या पद्धतीनं मैदानावर आक्रमण सूर्य. रुपेश यांचं आपण खेळ पाहिला. 4 चेंडूमध्ये 13 साथ देत असताना मोहन बारशे 3 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 10. नेक्स्ट बॉल.
ओव्हर द विकेटनं खोलात टाकलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र यश मिळत नाही. लॉंग ऑफला पुन्हा मिस्टेक. हे छोटे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. गोलंदाजांकडून प्रचंड मेहनत होते, मात्र त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली तर बलकटी निर्माण होते. मात्र ते चित्र आता बॅटिंग करत असताना संघ आघाडीवर चालले. चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न. थर्ड ओव्हरून प्रोग्रेस 39. 3 गडी बाद. रिव्हर्स अटेम्प्ट. ओ शरीराचं संतुलन चांगलं, कोणतीही चूक होत नाही स्लीपकडे. आणि आणखीन एक धक्का, चौथा धक्का मिळेल. लक्ष विद्या मॅचकडे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 39 रन, 4 गडी बाद. पालेश्वरी पालेबुद्रुक 40+ बॅटिंग करत असताना 40 वर्ष म्हटली तर एक्साइटमेंट रिलॅक्सेशन मधली अवस्था. कालखंड म्हणजे 30 वर्ष जोश नाही, 50 वर्ष स्थिरता, असं 40+ कॅल्क्युलेशन आपण पाहतो. एज जस्ट नंबर. लक्ष विद्या मॅचकडे. 39, 4 गडी बाद. 40+ आनंद घेत असताना अ बॅलन्स बिटवीन एक्साइटमेंट अँड रिलॅक्सेशन. 40+ क्रिकेट आपण जरूर पाहतोय. 39, तिसरं षटक प्रगतीपथावर बॅटिंग करत असताना सुमित 11 पडगे 40+. गोलंदाजी करताना संतोष. षटकारानंतर 2 धावा, विकेट. 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 39. डाव्या हाताचे फलंदाज आहेत. प्रचंड वेग होता, मात्र अंपायर सिग्नल. बाहेर चेंडू जाणारा व्हाईट बॉल. धावफलक टोटल आपण पाहतोय. मिशन 20-25. विश्वासाचं वादळ, विकासाची दिशा. आणि आपण पाहतोय कृष्णा शेट पाटील स्क्रीनवर. राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व. ओ खोला चेंडू टाकला. यस, दबाव परिस्थिती इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते. कृष्णा शेट पाटील माजी सरपंच पडगे, क्रमांक 2चे अध्यक्ष. आणि त्यांची नाईट स्पर्धासुद्धा याच मैदानावर आपण पाहणार आहोत. 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर. 40 धावा, 4 गडी बाद. बॅटिंग करत असताना पालेश्वरी पालेबुद्रुक 40+. ओ खोला चेंडू. काय गोलंदाजी, झंझावत. गोलंदाज संतोष. प्रचंड अनुभव आहे. जरी षटकार आला, माझ्याकडे ती कुवत आहे, मी मॅचला कमबॅक करून देऊ शकतो. 40+ हा जोश आहे, उत्साह आहे, परिपक्वता आहे, वक्तशीरपणा आहे. आणि ती लढाई मैदानावर सूर्य. 40 धावा. क्लीन बोल्ड. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक युवा वर्ग एकवटलाय. पुढच्या दोन्ही संघांना कॉल करतील महागुरू, कारण यानंतर महत्त्वाच्या लढती असतील. सिरीजचं जे कॅल्क्युलेशन आहे त्यासाठी हा सामने हे शेवटचे असतील. सुपर 12चे हे पेंडिंग सामने. त्यानंतर आपण पाहतो अनेक दादा संघ या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये पाहणार आहोत. संतोष भोईर यांचं षटक पाहिलं. लेखाजोखा 40 धावा, 5 गडी बाद. पालेश्वरी पालेबुद्रुक 40+. किती टार्गेट सेट होईल. क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष सुरक्षित नसतं, हे सुद्धा आपण आज तागायत पाहिले. संतोष भोईर एकूण धावा दाफलकावरती 40. 40. ओ क्लीन बोल्ड. दांडी गुल. फलंदाजांना बनवले गोलंदाजाने मामा. आणि ते धक्क्यांवरती धक्के. क्या बात आहे. कमबॅक कमालीचे. सुमित 11 पडगे 40+. दबाव परिस्थिती निर्माण होईल. चला, इथे गोलंदाजाने हॅट्रिक प्राप्त केलेली आहे. ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. चला, गोलंदाजासाठी मात्र पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक शेठ भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेलं आहे. चला, लगेच नाणेफेक इथे केली जाणार आहे. गोलंदाजासाठी मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. चला, यानंतर नाणेफेक इथे केली जाणार आहे. जितू आई क्रिकेट संघ जिते पेन ग्रामीण मधला संघ आहे, तर एका बाजूला
आपण पाहतो अंश शीतल श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघ पनवेल ग्रामीण मधला संघ या जिनीत असतील संघनायक या कोपरा क्रिकेट संघ जितो आहे जिते एक अतिशय सक्षम आणि तुल्यबल लढत यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे. 3 षटकं संपलीत. धावा धावफलकावरती 46 गडी बाद सुद्धा बॅटिंग लाईनअपमध्ये पालेश्वरी पाले बुद्रुक 40+, सुमित 11 पडगे स्पोर्ट्स 40+ विरुद्ध किती टार्गेट महागुरु सेट होईल यावर सुद्धा प्रामुख्यानं लक्ष दिलं जातं. 9 धाव्यांचं संतोष भोईर यांचं कमालीचं षटक होतं. गुड बॉलिंग इफेक्टिव्ह राहिले. जरी षटकार पहिल्या चेंडूवर आला मात्र त्यानंतर गोलंदाजातील दाहकता स्पष्ट केली. आपला अनुभव पणाला लावला कमबॅक करून देत असताना. 3 षटकानंतर धावफलक 46 गडी बाद. शेवटचं षटक गोलंदाज लहू भोईर. प्रचंड अनुभव आहे, आक्रमकता त्यांच्याकडे, तगडा अनुभव. पहिला चेंडू स्लॅश करतो अप्पर कटच्या माध्यमातून डीप पॉइंट कडे गॅप शॉट्स. सुपर स्ट्रोक धमाका. 4 धावा स्कोर मूव्ज ऑन +4 टोटल. आपण धावफलक पाहिलं धावफलकावर गुणतालिका 44. हळूहळू थंडीचा जोर इथून वाढत जाईल मात्र क्रिकेट खेळाचा आनंद सर्व सहकारी खेळाडू घेतील. प्रेक्षक वर्गांची हळूहळू उपस्थिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 44 गडी बाद. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट न ऑन साईडला वेगानं बॅट फिरवली मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक रेडीत निघाले 2 धावेसाठी. पलटवार होईल का? व्हेरी क्लोज डेंजर एंडला. यस रन आउट. प्रीतम पाटील जल्लोष आनंदामध्ये परावर्तित होते. ही विकेट महत्वाची होती. 2 धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो फलंदाज बाद झालेत. मोहन बारशेना पाहतो 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आक्रमकता पाहिली. सर इथे गोलंदाज आणि फलंदाजांसाठी बघा गोलंदाजांना प्रत्येकी विकेटसाठी सचिन शेठ तांडेल माजी सरपंच पाले बुद्रुक यांच्या वतीने 200 रुपये संयुक्तरित्या आणि प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच पाले बुद्रुक षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. लक्षवेधी मॅचकडे 45 धावा 7 गडी बाद 40+चा आनंद आपण घेतो. आणि असं म्हटलं जातं का काही स्वप्न वयावर नसतात तर जिद्दीवर अवलंबून असतात. आणि आज 40+चा क्रिकेटचा आनंद घेतो. थरार 45 चौथं षटक प्रगतीपथावर. राऊंड विकेटनं ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लहू भोईर यांना पाहिलं. लहू भोईर तरुण वयामध्ये असताना सुद्धा मैदानं गाजवले. तो प्रचंड दांडगा अनुभव त्यांच्याकडे. आणि आतापर्यंत 3 चेंडू 45 रन 7 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ बाकी. व्हेरी क्लोज एष्टी रक्षण. एष्ट्यांच्या मागे प्रीतम पाटील. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग कडे जरूर 1 धाव पूर्ण प्रयत्न होतील. 2 धाव घेण्यासाठी इनसाइड सर्कल. इथे धोका पुन्हा प्रीतम पाटील कडून. अशी अपेक्षा नसते. इथे संधी जरूर होते. मिळालेल्या संधीचं सोनं करणं याला सुद्धा क्रिकेटमध्ये महत्त्व असतं. मात्र प्रीतम पाटील कडून अशी अपेक्षा नसते. थोडा नाराज आहेत. संधी जरूर होती. गुलजार मात्रेसाठी प्रत्येकी षटकारासाठी 1 षटकाराला बघा बालाराम पवार यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. आमचे पालेश्वरी नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रतिनिधी मनोज म्हात्रे आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात. 47 धावा 2 चेंडूचा खेळ बाकी 7 गडी बाद. बॅटिंग टीम पालेश्वरी पाले बुद्रुक. स्वीप करण्याचा प्रयत्न कनेक्शन होत नाही. प्रॉपर सिंगल मिळेल. धावफलक शेवटचा चेंडू बाकी असेल. 40+ लेग बायचा इशारा सुद्धा आला. अंपायर सिग्नल 48 वर पोहोचलाय बॅटिंग टीम पूर्वार्धामध्ये. बघा शेवटच्या चेंडूवर जर गोलंदाजाने विकेट घेतला तर गोलंदाजाला अशोक शेठ भोईर पडगे माजी सरपंच 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि फलंदाजाने जर षटकार किंवा चौकार तटवला तर फलंदाजाला सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. 48 धावा आहेत 7 गडी बाद. शेवटचा चेंडू मोठा फटका निश्चित नाही आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जरूर इथे प्रयत्न होता खेळण्याचा. मात्र इथे जरूर गुड फिल्डिंग. कोऑर्डिनेशन संपर्क फिल्डिंग टीम डिपार्टमेंट सुमित 11 पडगे चांगल्या पद्धतीने हाताळत असताना पूर्वार्धाचा खेळ इथे होईल समाप्त. टार्गेट सेट झालेत. एकूण धावा दाफलका 49 50 टार्गेट आहेत. दुसऱ्या अंकामध्ये बॅटिंग करेल सुमित 11 पडगे 40+. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आहे. पुढच्या सामन्याचं महागुरु कनेक्ट होतील. यस
थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. टार्गेट विजयासाठी असेल 50. चला इथे प्रकाश शेट म्हात्रे पालेबुद्रुक यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. सचिन शेट यांच्या वतीने चला पहिली विकेट हॅट्रिक जी प्राप्त केली गोलंदाजाने पडगे क्रिकेट संघासाठी अशोक शेठ भोईर माजी सरपंच पडगे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आणि सुरेश जोशी सिंगल दोघा एक विकेट घेतल्या त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. बघा एका बाजूला शीतल श्रीदत्त कोपरा, एका बाजूला जितवाई जिते अशोक शेठ भोईर माजी सरपंच पडगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी ते संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल जितवाई जिते 11 क्रिकेट संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कौल संघनायक महत्त्वपूर्ण लढत असेल. दोन्ही क्रिकेट संघाने 2-2 सामने जिंकलेले आहेत. मग या महत्त्वपूर्ण लढतीसाठी तुम्ही घरून येत असताना या मैदानात कशा प्रकारे तयारी करून आलेला आहात? चला निश्चित स्वरूपात निर्णय का असेल आपला? क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपात जितीनं आपल्याला आता फलंदाजी करायची आहे. सामना 4 षटकांचा असणार आहे. 4 षटकामध्ये जर जितवाय जिते क्रिकेट संघाचा जर विचार केला ना त्यांचीसुद्धा फलंदाजी ही मोठी भिस्त आहे, आम्ही नेहमी पाहत असतो. तर 4 षटकामध्ये किती धाबा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. यामध्ये महत्त्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? रोहित, जगदीश दादा, यश सर्वच 11 प्लेयरांवर. चला थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाची फलंदाजी ही अतिशय मजबूत आहे. नाणेफेकीचा कौल जितवा जिते क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी अंश शीतल 11 श्रीदत्त कोपरा अर्थात किरणे ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच शैलेश शेठ माली यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. शैलेश शेठ माली आणि त्याचबरोबर आदरणीय छोटा सर्जा बैलाच्या मालक महाराष्ट्र हिंद केसरी ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा आदरणीय निलेश शेठ प्रधान घोट यांनी पुरस्कृत केलेला संघ. हो टू कॉमेंट्री बॉक्स. यापूर्वी आवाज आपण सागर मांडवकर नेर यांचं ऐकलं. आता बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. महागुरु जाऊया मॅचचे 50 धावांचा टार्गेट. भलं मोठं आव्हान तुम्ही या ठिकाणी. अंश एंड शीतल 11 DCC कोपरा, ये दो टीमों के बीच में अगला मुकाबला आपको सुपर 14 का मैच नजर आएगा. हमारे गुल्लू भाई महाराष्ट्र हिंद केसरी यानी कि महबूब आप देख सकते हैं, खास करके स्वर्गीय भरतदा भोईर अपने पिताश्री का नाम हमेशा देख सकते हैं दोस्तों. क्रिकेट क्षेत्र हो या फिर बैलगाड़ा क्षेत्र हो, अपने पिताश्री का नाम हमेशा रोशन किया है. और आज भी आप देख सकते हैं बिंजोड़ का बेताज बादशाह जिसे कहा जाता है महबूब नंदी के मालक गुल्लू भाई आपका स्वागत है. चलेंगे मैदान की तरफ जहां पर 2 आरंभिक बल्लेबाज सुमित 11 पड़गे की ओर से. ये पुरानी जोड़ी है महागुरु. जब केवल के मैदान के ऊपर जब उनके ज़माने में जब 10,000 15,000 ये पहले नंबर की राशि होती थी, तब वहाँ पर 16 एक दिन में तो 20 भी खेले जाते थे. तब ये तो जोड़ी ने काफ़ी तहलका मचाया था. और सुभाष की वो टी-शर्ट आज भी हमें याद है कि काका के नाम से फुटबॉलर है, उनकी हमेशा जर्सी पहनना पसंद करते थे. और एक तरफ उनके साथ प्रीतम सर, ये भी डेंजरस बल्लेबाजी की भूमिका में हमेशा ये जोड़ी ने काफ़ी तहलका मचा दिया है. लेकिन भूलना नहीं चाहिए उनके सामने भी पालेश्वरी 11 पाले बुद्रुक का चुनौती होगी, जहां पर प्रशांत पवार की सेना और खास उनके कप्तान आप देख सकते हैं रुपेश भाई उल्वेकर, इनकी चुनौती होगी. गेम इज ऑन. दोनों टीमों का हार्दिक शुभकामनाएं. 50 रनों का लक्ष्य का पीछा लेकर मैदान के अंदर 2 बल्लेबाज और गेंदबाजी की कमान संभालने के लिए पालेश्वरी 11 पाले बुद्रुक टीम की ओर से गेंदबाज अशोक दादा उल्वेकर.
और पहली गेंद के ऊपर आसमानी हिट किया है और सीधा गेंद जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से. तर याच दरम्यान अंकुश भोईर साहेब पडगे यांच्या वतीनं आमच्या स्पर्धेसाठी आणि पडगे संघासाठी शुभेच्छा आहेत. त्यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. क्या बढ़िया शॉट. बल्लेबाज सुभाष भोईर के बल्ले से, सुभाष ठाकुर के बल्ले से बेहतरीन छक्का. आणि या षटकारासाठी प्रवीण इथे बघा व्यासपीठावर उपस्थित असणारे अशोक शेठ भोईर माजी सरपंच पडगे यांच्या वतीने सुभाष ठाकूर याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे जमा झालेलं आहे. सन्मानित दीपक शेठ उलवेकर माजी ग्रामपंचायत सदस्य पाले बुद्रुक क्रिकेटचा आनंद घेतात. दीपक शेठ या आपण व्यासपीठावर तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. तर सन्मान्य संतोष भोईर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही अधिरा आराध्या स्पोर्ट टेंबोडे आयोजित आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. तर रायफल पक्ष ग्रुप पडगे यांच्या वतीनं देखील पडगे 40+ संघासाठी शुभेच्छा. मनीष रमेश शेठ मात्रे अर्थातच रायफल पक्ष ग्रुप यांच्या वतीने शुभेच्छा. त्यांचंही सहर्ष स्वागत. पहली 2 गेंदों के ऊपर 8 रन बने, 50 का लक्ष्य है. प्रति ओवर की बात करेंगे तो 12.33 का रिक्वायर्ड रन रेट है और उस हिसाब से यहाँ पर चलना जरूरी होगा. लेकिन पावर पे के ओवर में गेंदबाज अशोक दादा उलवेकर को भी सटीक लाइन से गेंदबाजी करनी पड़ेगी. पहले इनिंग्स में आपने देखा कि जहां तक रन बने 49-50 रनों का लक्ष्य का पीछा है. ओ जड़ में डाली थी ये गेंद, रन लेना चाहते लेकिन मना कर दिया, टैप किया है. और महागुरु ये इस तरीके की यॉर्कर गेंदें फिरती है ना करन, तो मुझे वाकलन के मोतीराम भोईर की याद आती है. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा देखने को मिला. और क्या बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अशोक दादा उलवेकर इनकी ओर से. जब फाइट होगी दो टीमों के बीच में, कौन जीतेगा कौन हारेगा, लेकिन एक ट्रॉफी का दावेदार इस आमदार ट्रॉफी का जरूर बनना चाहिए. 40+ मास्टर. दोस्तों लोग कहते हैं कि बूढ़े हो गए, लेकिन शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है. और ये क्या बढ़िया मैच दोनों टीमों की तरफ से. ऑन साइड में खेलने का प्रयास है, स्क्वायर लेग में कोई मौजूद नहीं है. गेंद सीमा रेखा पार, सुभाष के बल्ले से शानदार 4 रन. महागुरु आज हमें डीजे रॉकी जॉकी नहीं है, लेकिन डीजे परू है. नाही बिलकुल, परूला आता मात्र ती जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. सुभाष ठाकूर या चौकारासाठी आपल्याला अशोक शेठ भोईर पडगे यांच्या वतीने 200 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेलं आहे. क्या बात है. तो इस बार अपील जरूर की थी. और खराब फील्डिंग क्या कर रही है मैदान के अंदर पालेश्वरी लेवन पाले बुद्रुक, लेकिन यह क्या हो गया. अंपायर आउट है, ये क्लीन बोल्ड, हिट विकेट, लेग बिफोर द विकेट. तो चलिए बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर. पहला करारा झटका लगेगा टीम सुमित 11 पड़गे को. मैदान के अंदर खेलेगी तो एक तरफ रोहित की सेना होगी. जहां तक सवाल है वागले के बल्लेबाजी का, बाएं हाथ के सबसे ताकतवर बल्लेबाज. मजा आएगा नेक्स्ट मैच में. बघा प्रत्येक पडगे क्रिकेट संघाला प्रत्येकी षटकारासाठी हिमांशू एंटरप्राइजेस आदरणीय रविदादा भोईर रायगड जिल्हा 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र भोईर कोलवाडी यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तो चलिए बिल्कुल यहाँ पर इनामों की राशि, यहाँ पर सही सारे बख्शीश खिलाड़ियों के ऊपर लगा जा रहा है. नए बल्लेबाज राजू दादा भोईर इस वक्त मैदान के अंदर आते हुए. क्या बढ़िया यहाँ पर बॉलिंग में कमबैक अशोक दादा उलवेकर इनकी ओर से.
वो आगे कर खेलने का प्रयास अपील की गई अंपायर की तरफ और टेम्बा बहुमान ने भी तीसरे अंपायर की तरफ ये निर्णय दिया है। देखेंगे, निर्णय की प्रतीक्षा करेंगे, विकेट कीपर की तारीफ करेंगे। ये लीजिए प्रमोद भाई बोपी कह रहे पीछे क्या फन, जैसे ना क्या बोलता है वो कोबरा, क्या बढ़िया कीपिंग। जरूर देखेंगे ये निर्णय क्या है। पहले उनका रिएक्शन देखो संदेश, बॉल पकड़ने से पहले ये देखो, और थोड़ा स्लो रिप्ले दिखाएंगे तो बेहतर होगा संदेश। फुल स्क्रीन भी कीजिए। निर्णय काफी इंपॉर्टेंट, पैर थोड़ा सा उछला है या नहीं ये भी जरूर चेक किया जाएगा, लेकिन कीपिंग कितनी लाजवाब प्रमोद भाई भोपी इनके और से यहाँ पर नजर आती हुई। ये लीजिए दूध का दूध और पानी का पानी आपके सामने कुछ ही क्षणों में किया जाएगा। कलेक्टिंग बढ़िया है, दूसरे एक्शन में गेंद को पहले कलेक्ट किया उन्होंने, लेकिन क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे या नहीं, रेखा है वहां पर। चलिए बैट यहां पर आई थिंक सुरक्षित हुए क्रीज में, बल्लेबाज रहेंगे सुरक्षित और इसी के साथ ओवर का हुआ समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 12, जीतने के लिए 18 गेंदें 38 रनों की जरूरत। लगातार बने रहे, उन्हें स्ट्राइक का मौका नहीं मिला। अब यहां पर सेकंड ओवर की शुरुआत उनके ही बल्ले से होगी। बॉलिंग में परिवर्तन दूर वाले छोर से, नए गेंदबाज नितिन तांडेल बॉलिंग मार्ग पर आते हुए। यहां से 18 में 38 रनों की आवश्यकता है। पड़ गई टीम सुमित 11 पड़ गए, कहीं ना कहीं सुभाष का विकेट गंवाने के बाद थोड़ी सी दबाव में, लेकिन प्रीतम पाटिल सर इनको वो बल्लेबाजी करनी होगी कि जिन्होंने विश्वनाथ शेठ मस्कर रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के समालोचक एसोसिएशन के सलाहकार, जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर जब मैच खेला गया था दोस्तों टाना और रायगढ़ के बीच में, तो सचिन अंकल इनकी ओर से बख्शों की खैरात की 10,000 का इनाम इस खिलाड़ी को दिया गया था। वो लगातार 3 छक्के रायगढ़ ठाणे के मैच में क्या बेहतरीन लगाए थे। वही खिलाड़ी मैदान के अंदर, ये लीजिए थोड़ा सा आप स्कूटी संभाल कर चलाए क्योंकि पानी ज्यादा है, ड्यू फैक्टर ज्यादा है, इसकी वजह से कोई आपको दिक्कत ना पहुंचे। ये लीजिए टू व्हीलर बाइक मैन ऑफ द सीरीज, कुछ ही क्षणों में मतलब लगभग 12-1 के करीब इसका पता चलेगा। बॉलर तैयार होते हुए, बड़ा शॉट, मैंने पहले भी कहा था ये प्रमुख हथियार है, ये जब चलेंगे तो मुश्किलें होगी। लॉन्ग ऑन और मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा पार, दैट्स अ बिग 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 बिग। या षटकारासाठी प्रवीण बघा, अशोक चेट भोईर पडगे माजी सरपंच यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि सन्माननीय पनवेल महानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष युवकचे अध्यक्ष यमराजदादा मात्रे पाले बुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या वतीने शुभेच्छा आहे। दोन्ही संघांना आपलं स्वागत आहे। तो इस बार छोड़ दिया है लेफ्ट लेग स्टंप से बाहर। महागुरु पिछला जो छक्का था उसके बारे में क्या कहेंगे आप? जिला तो बिल्कुल यहाँ पर बेहतरीन छक्का। महागुरु आपसे हमने सवाल पूछा था कि जो पिछला छक्का है उसके बारे में क्या कहेंगे महागुरु? पिछला छक्का जो धागा बल्लेबाज ने ओ जड़ में डालने की कोशिश बिल्कुल की थी, अपने आप को बचाया, रक्षात्मक तरीके से गेंद को ढकेला जरूर, तब तक वहां पर 1 रन पूरा, 1 रनों की मदद से स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। क्या कहेंगे जो पिछला छक्का आया था महागुरु बल्लेबाज के बल्ले से? बिल्कुल बिल्कुल प्रवीण का बल्ले ने बिल्कुल बल्ले के ऊपर गेंद आई थी, बल्ले के रडार में आई, कदमों का इस्तेमाल किया बल्लेबाज ने और सीधा गेंद को फेंक दिया था दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए 6 रनों के लिए। क्या बात है, भाऊ बोले मंजे देव बोले। तो 20 बने स्कोर कार्ड के ऊपर, 30 रनों की मैच अभी भी आवश्यकता है। फाइट काफी तगड़ी है दो टीमों के बीच में। 16 गेंदें, 30 रनों की बिल्कुल आवश्यकता है इस मैच में, यानी कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज आप देख सकते हैं राजू ऑन साइड में टैप किया इस बॉल को,
लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर गेंद को उठा, 1 रन तेजी के साथ पूरा, दूसरे के लिए कॉल किया है, भाग मिल्खा भाग, गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन तेजी के साथ पूरे। और इसी 2 रनों की मदद से हालांकि रन संख्या आगे बढ़ती हुई स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, 22 रन अब तक स्कोर कार्ड के ऊपर बने। और इसी रनों की अगर चर्चा करेंगे तो काफी मजबूत स्थिति में नजर आती हुई, भले 1 विकेट गवाया होगा लेकिन अभी तक काफी तगड़ी स्थिति में है। 15 गेंदे 28 की जरूरत, रोकना होगा पालेश्वरी 11 पाले बुद्रुक टीम के गेंदबाजों को, जो इस तरीके की बल्लेबाजी चल रही है मैदान के अंदर। इस बार भी 1 रन पूरा, दूसरे का प्रयास, थ्रो शायद गलत एंड पर है, लेकिन गलत एंड नहीं कहा जाएगा महागुरु, क्योंकि पालेश्वरी पाले बुद्रुक टीम को विकेट चाहिए प्रीतम सरीन की। और लगातार का ये दूसरा, ये होता है फिजिकल फिटनेस, ये होता है आपका एथलेटिक्स, ये आपकी होती है प्रैक्टिस। इतनी लगातार इतने उम्र में भी रनिंग बिटवीन द विकेट लेना बहुत मुश्किल होता है। मानो कि रिकी पॉन्टिंग और सर सचिन तेंदुलकर दौड़ रहे हैं मैदान के अंदर, ठीक उसी तरीके रनिंग बिटवीन द विकेट हमें नजर आती हुई। रन संख्या 24, चाहिए 26 रनों की जरूरत। बाया को पाया तो कैसे रोकेंगे, इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से ठोका है बल्लेबाज राजू के बल्ले से, ओए राजू प्यार ना करना, छक्का। तो चलिए इस बार बल्लेबाज होंगे आउट मैदान से बाहर। दूसरा करारा झटका, जिस बल्लेबाज राजू ने छक्का दागा था उसी राजू को इस मर्तबा चलता बना दिया है। ओवर नंबर समाप्त, दूसरा 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 30, 12 गेंदे और 20 की जरूरत। स्पर्धेकरता 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल यमराजदादा मात्रे आपलं आम्ही टेंबोडे ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। तो 12 गेंदे और 20 रनों की बिल्कुल आवश्यकता है, 12 गेंदे और 20 की जरूरत। 30 बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि सुमित 11 पड़ गए बनाम पालेश्वर 11 पाले बुद्रुक। चल इथे आमच्या समालोचन ग्रुपसाठी पालेश्वरी पाले बुद्रुक गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य भगवान शेठ पवार पाले बुद्रुक यांचे सुपुत्र महेश शेठ पवार यांच्या वतीने 500 रुपयाचं इथे बक्षीस आलेलं आहे। महेश शेठ पवार मनपूर्वक आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। 12 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता है। क्या मैच है दोस्तों, प्रति ओवर 10 रन चाहिए, लेकिन ऐसे हालातों में चर्चा करेंगे। दोनों भी टीमें हार मानने को तैयार नहीं है। नए बल्लेबाज मैदान के अंदर आप देख सकते हैं, वहां पर सुरेश जोशी बल्लेबाजी के लिए आते हुए, गेंदबाजी में परिवर्तन दूर वाली चोर से पालेश्वर 11 पाले बुद्रुक टीम के कप्तान रुपेश उल्वेकर आते हुए इस वक्त, और काफी कमाल की बल्लेबाजी के लिए भी जाने जाते हैं। लेकिन फिलहाल लय में रहना है, आज लय में रहे, बल्लेबाजी काफी बढ़िया रही, लेकिन गेंदबाजी की चर्चा देखेंगे कि किस तरीके की यहां पर उनके बल्लेबाजी की क्षमता रहेगी। तो चलिए 12 गेंदे और 20 रनों की आवश्यकता। विकेट कीपर की तारीफ करेंगे, वहां पर क्या बढ़िया विकेट कीपिंग की है वहां पर पाले बुद्रुक टीम के विकेट कीपर ने। तो शॉट अच्छा, एक्स्ट्रा कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक फील्डर है, लेकिन क्या ये घूम दिया, गिर की हो गई है गेंद ने। चलिए अंतिम क्षणों में गेंद को जरूर रोका, तब तक वहां पर रन मिलेंगे। 2-2 की मदद से रन संख्या पहुंची है 32, 11 गेंदे और 18 रनों की आवश्यकता।
पाहुणे आलेत काय? सन्माननीय प्रशांत शेठ पवार बघा, पालेश्वरी पालेबुद्रुक युवा उद्योजक 500 रुपयाचा कॅश प्राईज, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे दमदार नेतृत्व काही क्षणातच नितेश शेठ पाटील खारघर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मित्रांनो आपण पाहू शकाल त्यांच्या स्वागताने आम्ही फटाक्यांची आतषबाजी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहतो. नितेश शेठ आपलं सहर्ष स्वागत. 10 गेंदे 17 रनों की आवश्यकता. 17 का खतरा किसके ऊपर मंडराएगा. 17 म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की अखंड महाराष्ट्रावरती संपूर्ण अंधार पसरला. ते तुम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अतिच्या महाराष्ट्रासाठी हा काला दिवस आपण पाहतो. आणि आज देखिए यहाँ पर 10 गेंदों में चाहिए 17 रनों की फिलहाल आवश्यकता है. बॉलर तैयार, कौसुफला शॉट खेलने का प्रयास किया है. पानी की तरफ खिलाड़ी मौजूद, दौड़ रहे पीछे, क्या कर रहा, भाग मिल्खा, भाग भाग भाग. अरे गेंद को छोड़ा, 4 रन. व्यासपीठावर आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी खारघर शहर युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितेशदादा पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचं आम्ही राज भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वागत करतो. प्रवीण, आता राजकीय दृष्ट्या आपण हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बघा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे खऱ्या अर्थाने आपल्यातून निघून गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला खूप मोठी पोकळी प्राप्त झाली खऱ्या अर्थाने. क्या बात है, चलेंगे मैदान की तरफ. 13 की जरूरत है. रिवर्स शॉट खेलने का प्रयास अपील की गई थी. 1 रन बल्ले पर लगी है शायद ये गेंद. 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 38. जीतने के लिए गेंदे बचे 8 और 8 गेंदों में चाहिए महज 12 रनों की आवश्यकता. मैच अभी तक छोड़ा नहीं है. मैं कहूंगा दोनों भी टीमों ने, और खास करके पालेबुद्रुक 11 पाली टीम की चर्चा करेंगे पालेश्वरी की, तो उनकी फील्डिंग काफी खराब हुई है, जिसके चलते 2 बाउंड्रीज हमें वो खराब देखने को मिले, जिसके चलते फायदा मिला सुमित 11 पड़गे टीम को. पालेश्वरी 11 पालेबुद्रुक विपक्ष सुमित 11 पड़गे, 2 टीमों के बीच में ये लड़ाई. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, कवर था उसे एक्स्ट्रा कवर की तरफ लाने का प्रयास, और शॉर्ट एक्स्ट्रा कवर था उसे शॉर्ट कवर की तरफ लाने की कोशिश करते हुए. हवा में गेंद जरूर है, लहरती हुई गेंद, खुद गेंदबाज अपने पालतू में 1 रन पूरा. दूसरे की कोशिश भी हो रही है, 2 रन भी पूरे. प्रीतम पाटिल का क्या छोड़ा है आपने, कहीं आपको लेने के देने ना पड़ सके. 2 रन मुकम्मल. 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 40 रन. जीतने के लिए 7 गेंदे, और 7 गेंदों में चाहिए 10 रनों की अभी भी जरूरत. सोचो यहां पर पहला मुकाबला महागुरु इतना ताकतवर है, तो आने वाले ये मैचेस आगे के कितने ताकतवर होंगे. मैन ऑफ द सीरीज के लिए आपको ये लास्ट मैच होगी. 1200 लोग मैच देख रहे हैं महागुरु, 1200 40+. क्या 40+ क्रिकेट भी कम नहीं, और 11-11.5 हजार लोगों ने अब तक ये 1200 से 1500 पर गए. क्या फाइट चल रही है. 40+ के लोगों की मैच भी 1500 देख रहे. 40+ लोगों आपके लिए खुशखबरी है कि आप भी अच्छे खिलाड़ी, और आपके लिए 1500 लोग आई एक इवेंट के माध्यम से मैच का अंदर चला. ये 40+ के जो जोरदार ताली हो जाए दोस्तों. क्या बढ़िया क्रिकेट है 2 टीमों के बीच में. 7 गेंदे और 10 रनों की जरूरत. तो इस बार शायद ओवर की हुई समाप्ति. गुटिया 1500 लोग ऑनलाइन है इस मैच के लिए. इसी के साथ मैच 1 ओवर का खेल बचा है, यानी कि 6 गेंदे 10 की जरूरत. ड्रिंक्स पानी जाएगा मैदान में. तब तक सुनते हैं आमदार विक्रांत दादा पाटिल युवा शक्ति चषक में धमाकेदार डीजे परू की संगीत. तरीके से आधिरा आराध्या स्पोर्ट्स लिंबोड़ा का यह शानदार आयोजन, और जिस तरीके से महागुरु चर्चा करेंगे ना, राज भाई भोईर ये टूर्नामेंट के हमारे दमदार ऑर्गेनाइजर है, और प्रभाग क्रमांक 9 डके ये युवा पर्व है, युवा सर्व है, और आने वाले पनवेल महानगर पालिका में जिनके नाम का बोलबाला हमें जरूर देखने को मिलेगा. राज भाई भोईर आपको शुभकामना देना चाहेंगे.
6 गेंदे 10 रनों की जरूरत। राज भाई, जब आपकी यहाँ पर बात कर रहे थे ना कि युवा आपके मन में जो जोश है और खास करके युवकों को आप हमेशा एक बड़ा योगदान देंगे और निश्चित तौर पर प्रभाग क्रमांक 9 के उम्मीदवार के तौर पर आप अपनी कारकिर्द है और आप जिस तरीके से ये शुरुआत कर रहे हैं आपके लिए हम बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे, क्योंकि जब भी महागुरु, जब युवा नेतृत्व आता है ना राजकीय क्षेत्र में, तो निश्चित तौर पर युवकों को एक नई ऊर्जा मिलती है। और राज भाई, आपको फिर से एक बार शुभकामना देना चाहेंगे। 6 गेंदे 10 की जरूरत। पिछले साल हमने 2 बाई की टूर्नामेंट देखी, ये साल 2 बाई की है। अगले साल मुंबई ऑल इंडिया ओपन 8 का लॉट होगा, तालुका आपका 8 का लॉट होगा, 2 गांव 1 टीम, यह 8 टीमें होगी। फिर एक ओपन महाराष्ट्र ऑल इंडिया 40+ होगा और एक ग्रामीण का लॉट होगा, यानी कि 40 टीमें होगी। और मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर बाइक आपको नजर आएगी। 16,000 और 1,20,000 प्रथम क्रमांक 1 दिसंबर लेके वो 1 दिसंबर लेकर वो 2026 में वो टूर्नामेंट होगी। मतलब 1 दिसंबर से लेके 6 दिसंबर तक वो टूर्नामेंट आपके सामने नजर आएगी। आइए, एक पूरा इवेंट लाइव ये फिक्स है, आप तारीख तय करके लीजिए और राज भाई जो बोलते हैं वो डेफिनेटली करते हैं। नितेश शेठ पाटिल, भोलानाथ शेठ पाटिल का दमदार योगदान इस टूर्नामेंट के लिए। राज भाई देखिए, रेगुलर क्रिकेट जो खेलते हैं उनके 1000 ज़्यादा से ज़्यादा 2000 देखते हैं, लेकिन ये 40+ खेल रहे हैं, इनका भी क्रिकेट 1500 लोग देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से। तो सोचो आपके टूर्नामेंट की क्रेज कितनी है, और अगले साल तो धमाका ही करेंगे, इसमें कतई संदेह नहीं। और आप भी गुलाल लीजिए तो फिर और धमाका होगा। 6 में 10 की आवश्यकता है। यश को देख सकते हैं दोस्तों, क्या बढ़िया बल्लेबाजी की है कोपरा टीम की ओर से। चलिए मैच ऑन करें, ज्यादा समय न व्यतीत करें। अंतिम गेंदबाज आएगा गेंदबाजी के मार्ग पर। पालेश्वरी 11 पालेपुत्र की ओर से प्रमोद पोपी, जो बेहतरीन विकेट कीपर की भूमिका निभाई, लेकिन प्रीतम पाटिल सर का छोड़ा हुआ कैच क्या महंगा गिर सकता है। अंपायर टेम्बा पहुमा का इशारा, गेम इज ऑन। पहली गेंद आगे आकर खेला है, ठोका है सीधा, लंबा हिट सीमा रेखा पर 6 रन। Praveen, old is gold. Experience is not only best teacher, but experience is the बेस्ट फ्युचर. आपण मैदानात पाहतो सुरेश जोशी याच्यासाठी 500 रुपयाचा वो कॅश क्या प्राइज. कहते हैं महागुरु की, डू नॉट फायर विदाउट स्मोक. बिना से देर इज नो स्मोक विदाउट फायर, बट देर आर वेरी लेस पीपल दो दो शावर मनी ऑन क्रिकेट लाइक. अशोक शेठ भोईर, मैन फ्रॉम पड़गे. 500 रुपये का इनाम यहाँ पर सुरेश जोशी के लिए. महागुरु, जिस गेंदबाज प्रमोद भोपी ने मिडन ओवर फेंका था पहले रात्रि में, उसी गेंदबाज के ऊपर यह पहला छक्का. महागुरु, गाना सुना, बोला बोला जय बजरंग बली, और बजरंग बली की ताकत इस मैदान के अंदर देख सकते हैं बल्लेबाज में. तब तक वहां पर करा फील्डिंग, दूसरा लेना चाहते हैं लेकिन वहां पर मना कर दिया है. तब तक 1 रन पूरा होता हुआ 1 रनों की मदद से. दिनकर दादा, आपका स्वागत है. 4 गेंदे और 3 रनों की आवश्यकता. तो नितेश अभिमन्यु पाटिल साहब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारगर मंडल, इनके ओर से इस टूर्नामेंट के लिए हमें 5000 का योगदान मिला है. नितेश, आपका स्वागत करेंगे. कोपरा भी तैयार है. अंश एंड शीतल 11 डीसीसी कोपरा की सेना तैयार है. स्वागत है आपका. और आपके खिलाफ पेन विले की सबसे ताकतवर टीम, यानी कि जीतवा 11 जीते, राहुल 11, स्वर्गीय राहुल 11, जीतवा 11 जीते बनाम अंश एंड शीतल 11 डीसीसी कोपरा. कोपरा नहीं, इन्हें कोबरा कहेंगे. फप्पा किया था उन्होंने, टेम्पोडे टीम को बड़ा सदमा दिया है, वो गुड्डू अब तक भूला नहीं और जिंदगी में भूलेगा नहीं शायद. कभी मैच होगा टेम्पोडे और कोपरा का, तो निश्चित तौर पर हमें बिल्कुल यहाँ पर वो मैच में मजा आएगा. क्या उम्दा परफॉर्मेंस दिया है कोपरा टीम ने. चले बॉलर तैयार, 4 में चाहिए 3, एक डॉट बॉल इंपॉर्टेंट होगी. शॉट अच्छा है, क्या पे खेला हुआ स्ट्रोक और सीधी क्वालिफाई हो चुकी है ट्रॉफी के लिए टीम सुमित 11 पड़ गए. हार्दिक हार्दिक अभिनंदन. एंटरप्राइजेसचे सर्व आणि तोंडरे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक भायाशेठ पाटील तोंडरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. भायाशेठ, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत आपण भायाशेठ आपण पाहू शकाल. अजय दादा मोरावकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. की मित्रांनो, दोस्तीतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आपण सातत्य पाहतो, ते स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितला संघाचे
दमदार पुरस्कर्ते आणि या ठिकाणी तोंडरे गावची आणबान शान तोंडरे गावातील युवा उद्योजक बायाशेठ आपलं सहर्ष स्वागत. थँक्स. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये 40+ एका बाजूला सुमित 11 पडघे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण बघितलं पालेश्वरी पाले बुद्रुक आणि या लढतीमध्ये सुमित 11 पडघे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केला. सुपर 7 कडे खऱ्या अर्थाने त्यांची वाटचाल झाली. पात्रता फेरी मात्र इथे प्राप्त केलेली आहे. पडघे क्रिकेट संघाचं अभिनंदन आणि पालेश्वरी क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचं मनपूर्वक आभार. तरी या सामन्याचा सामनावीर प्रीतम पाटील याचे आहे आणि व्यासपीठावर आताच पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी कायदा सेलचे विद्यमान अध्यक्ष युवा मोर्चा ॲडव्होकेट पवन भोईर साहेबांचं आगमन. त्यांच्या समवेत मध्यभागी आम्ही पाहतो पालेश्वरी नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर एकच वादा अजय शेठ मोरावकर आणि त्यानंतर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व संग्राम 11 म्हणून संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये परिचित असणारे सचिन शेठ पाटील अर्थात भायशेठ तोंडरे मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. अशोक शेठ या आणि स्पर्धेकरता अशोक शेठ भोईर यांच्या वतीने 2100 रुपयाचं इथे देणग्या स्वरूपात सहकार्य. तुमचं मनपूर्वक आभार. आणि सन्माननीय पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2चे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने पडघे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. 2000 रुपयाचं बक्षीस त्यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. चला या नितेश दादा या. भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही विचारधारा आणि त्या विचारधारेचं खारघर शहराचा युवा मोर्चाचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय नितेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रीतम पाटीलला सामनावीर या किताबाने प्रीतमचं गौरव इथे करण्यात आलेलं आहे. चला आणि प्रीतम दादा तुझ्यासाठी ते कॅश प्राईज बघा. अशोक शेठ भोईर पडगे 500 रुपयाचा 700 रुपयाचं कॅश प्राईज. हिमांशू एंटरप्राइजेस आमचे मित्र रविदादा भोईर कोलवाड यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. सुरेश जोशी या इथे. अशोक शेठ आपण 1000 रुपये त्यांच्याकडे सुपूर्द करा. हा संतोष भोईर सुमित 11 परिचित असणारे एक दमदार व्यक्तिमत्व या नितेश शेठ आपला सन्मानित केलं जाईल. नितेश दादांचा सुरेश शेठ